नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय तू ही रे माझा मितवाचाचा इंटरेस्टिंग असा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे ईश्वरी अर्णवला सांगते की मी ही अशी खाली येणार नाही आहे. तर अर्णव तिला म्हणत असतं, काहीतरी बोलत असतो, तर ते ऐकून त्याचं न घेताना इकडे कपाटाच्या मागे जाऊन लपून राहते. तर प्रेक्षकांनो, अर्णव आता तिच्यासाठी तिथे तिच्याजवळ गेलाय. तोपर्यंत मला उचलून वगैरे घेऊन जायचा विचार असेल ना, तर याद राखा, मागे वा बघू, असं ईश्वरी बोलायला चालू करते. तर अर्णव बघा कसा बघतोय तिच्याकडे. ती अर्णव पुढे जात असतं, तोपर्यंत ईश्वरी त्याच्याकडे असं ते काय ते वेसल आहे ना, ते घेते असं, आणि ती म्हणते मला उचलून किंवा जबरदस्ती असं बाहेर घेऊन जायचं नाही तुम्ही. तर अर्णव म्हणतो मला ना हौस नाही आहे तुला बाहेर उचलून घेऊन जायची, कळलं तुला, आणि असं काहीतरी बोलत असतो. आणि हे ठेव आधी असं तो सांगतो. तोपर्यंत दरवाजा वाजतो. तर आता बघूया रूममध्ये कोण आलंय ते. तर प्रेक्षकांनो, इकडे ना अंजली आली आहे. ती म्हणते काय रे, खाली यायला बराच वेळ लागला तुम्हाला, मला जरा काळजी वाटली म्हणून मग मीच आले बघायला. काय झालं, कुठे ईश्वरी, मला जरा बोलायचं आहे तिच्याशी. तर अर्णव म्हणतो ताई ताई हे बघ, आता नको बोलूस, आम्ही येऊ खाली पटकन. तर ईश्वरी आडून नाही इकडं बोलणं सगळं ऐकत असते. अंजली म्हणत असते, विचारते काय झालंय चिंटू, तू मला खरं सांग, तू भांडला बिडलायस काय तिच्याशी. अंजली विचारते आणि पुढे म्हणते मला ना तुझ्या टेम्परामेंटची भीतीच वाटते जराशी बाबा. रागाच्या भरात तिला काही बोलून बसलास तर बिचारी हर्ट होईल नवीन नवरी, असं इकडे अंजली म्हणत असते. तर ईश्वरी बघा कशी ऐकते. अर्णव म्हणतो ताई तसं काही झालेलं नाही आहे, आम्ही येतो. तर अंजली विचारते अगरे मग कुठे ती, सांग ना, मी बोलते ना तिच्याशी. तर अर्णव म्हणतो ताई अगं खाली येणारच आहोत ना आम्ही, तेव्हा बोल आणि प्लीज जा आता, असं सांगतो. तर लगेच अंजली तोड वाकडं करत म्हणते बरं ठीक आहे, या लवकर तुम्ही, असं म्हणत अंजली रूमच्या बाहेर गेले. तर इथे ईश्वरीचं चाललंय कधी येणार आहे ही नमुताई. तर प्रेक्षकांना आता अर्णव परत ईश्वरीजवळ जायला, आणि ईश्वरी परत ते वेसेल असं उगारतेच त्याच्यावर ओ असं म्हणत. तर अर्णव बघा कसं डोकं असं कपाळाला हात लावतंय आणि अक्षरशः ते डोकं ना इकडे कपाटावर असं आपटतंय आणि अडून असं हळूच ईश्वरीकडे बघतोय. तर ईश्वरी बघा कशी बघतीये त्याच्याकडे ते वेसेल असं घेऊन. आणि आता काय होणार पुढे बघूया. तर आता इकडे राकेश सांगतोय नम्रताजी भेटल्या होत्या आता मला बाहेर, सुटकेस घेऊन निघाल्या होत्या त्यांच्याचकडून समजला या नंतरच्या सगळ्या डिटेल्स, असं म्हणत बाजू सावरून घेतो बरं का राकेश आता. कारण कालच्या भागात लग्नाचं तुम्हाला कसं कळलं असं आईने प्रश्न विचारलेला असतो. आणि मग प्रेक्षकांनो, आई आता पुढे म्हणतात हो म्हणजे काय आहे ना, विधिवत लग्न करण्याचा निर्णय अर्णवच्या बहिणीने घेतला, आणि एवढं सगळं होतंय म्हटल्यावर आम्हालाही होकार देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता काही. तर राकेश म्हणतो अहो पण सगळं मान्य आहे, पण या सगळ्यामध्ये माझी काही चूक होती सांगा ना मला. सुखी संसाराची स्वप्न बघणाऱ्या एका साध्या प्रामाणिक माणसाच्या नशिबात काय यावेत हे भोग, नाही कुठल्या कर्माची फळं मिळालीत मला ही, असं इकडे राकेशना रडत मुद्दाम विचारतोय. आणि म्हणतो देवदर्शनाला निघालो होतो आम्ही, आणि मध्येच वाटेत एक दानव येऊन माझ्या होणाऱ्या बायकोला पळवून घेऊन जातो, काय काय म्हणायचं काय या नशिबाला, असं म्हणत ना रडण्याचं नाटक करतो, डोळे बिळे पुसतो. तर आता प्रेक्षकांना आईना आणि आत्याला पण वाईट वाटतं बरं का, साहजिकच आहे, कारण त्याचं खरं रूप यांना माहिती नाही, त्यामुळे वाईट वाटणं साहजिकच आहे. आई पुढे येऊन म्हणतात राकेशजी अहो तुम्ही शांतपणे ऐकून घेता का हो, असं म्हणून. आणि पुढे म्हणतात हे बघा, हे सगळं काही घडलंय ना त्याचं मी माझ्या परीने एक अर्थ काढलाय. आता आई पुढे काय अर्थ सांगतात बघूया राकेशला, आणि सगळ्यांचंच लक्ष आईंकडे आहे. आई पुढे म्हणतात हे बघा अहो, हे सगळं घडायचंच होतं राकेशजी, जे आपल्या नशिबात नसतं ते आपल्याला नाहीच मिळत, असं आई समजावतात. आणि पुढे म्हणतात आणि जे असतं ना आपल्या नशिबात ते मिळाल्याशिवाय राहत नाही. अहो अर्णव आणि ईश्वरीची लग्नगाठ देवानेच बांधलेली आहे, आणि हे आपल्याला कुणालाच माहिती नव्हतं. पण आता खरंच मी तुम्हाला आता विनंती करते, आता तिचं लग्न झालंय, ईश्वरी आता राजेश शिर्केंची सून आहे, आणि हे स्वतःला समजावा तुम्ही आता, असं आई राकेशला सांगतायत. आणि प्रेक्षकांना राकेश बघा कसा बघतोय आईकडे, आणि बाबांना पण हे सगळं पटतंय बरं का म्हणणं. पण राकेशची नजर बघा, राकेश मनातल्या मनात इकडे म्हणतोय वाढ बघ, तिला सोडून देण्यासाठी काय एवढे कष्ट नाही घेतलेत मी, असं म्हणतो. आणि पण बोलायला चालू करतो काकू अहो पण एवढी साधी गोष्ट तुमच्या कुणाच्याच लक्षात कशी येत नाहीये. अहो ईश्वरीजी अजिबात सुरक्षित नाहीये त्या घरात. तो अर्णव धूर्त आणि प्रचंड कारस्थानी माणूस आहे, त्याने हे काय काय घडवून आणलं हे पाहिलं ना तुम्ही. नाही काकू, मला असं वाटतं की आपण ईश्वरीजींना लवकरात लवकर या नीच माणसाच्या तावडीतून सोडवायला हवं, मला खूप काळजी वाटते त्याची. तर आई म्हणतात अहो राकेशजी, रीतसर लग्न झाले तिचं आता. तर लगेच राकेश म्हणतो अहो पण काकू अजूनही वेळ गेलेली नाहीये, अहो या लग्नाला अजूनही तसाही काही अर्थ नाहीये. मला असं खरंच वाटतं की आपण लवकरात लवकर हे लग्न तोडून आपल्याला ईश्वरीजींना इथे आणायला हवं, मला खरंच खूप काळजी वाटते हो त्यांची. आता बोलली आत्या.
त्या लगेच पुढे म्हणते, अहो राकेशजी, तुम्ही म्हणताय ना, तर खरंच घेऊन येऊया आपण इशूला परत, असं आता आत्या बोलायला लागतात बघा. आणि पुढे म्हणतात, मला तर वाटतं की आपण इशू फसली आहे कायमची तिथे. तर राकेश म्हणतो, अहो आत्या, मी आहे ना, आपण सोडवू ईश्वरीला तिकडनं, तुम्ही नका काळजी करू. प्रेक्षकांनो, आत्याचं आणि राकेशचं हे जे काही बोलणं चालू आहे ते ऐकून इकडे आई म्हणतात, अहो जयूताई, अहो बाबांनी म्हणजेच यांनी संमती दिली आहे या लग्नाला, आणि एकदा का असं लग्न झाल्यानंतर असं त्याचा खेळ करणं म्हणजे, असं आई म्हणत असतात. तोपर्यंत आत्या त्यांना म्हणतात, सुप्रिया, अगं इशूचं ज्यांच्याशी लग्न ठरलं होतं ते राकेशजी स्वतःहूनच म्हणतायत ना की तिला आपण घेऊन येऊया म्हणून, मग काय हरकत आहे अगं, असं म्हणत नाही. इकडे आत्या लगेच विचारतात आणि राकेशना हळूच तिकडे बाबांना डोळा मारतोय मुद्दामून. पुढे म्हणतात, आपण इशूला ना या जबरदस्तीच्या लग्नातून ना कायमची बाहेर काढूयात. तर लगेच काका काका असं म्हणत आता राकेश काकांच्या जवळ गेलाय, म्हणजे बाबांच्या जवळ गेलाय. राकेश म्हणतो बाबांच्या जवळ जाऊन, काका काका तुम्ही नका काळजी करू, अर्णववर ईश्वरीचं अपहरण करून बळजबरीने लग्न लावण्याची केस ठोकतो की नाही बघा मी, असे इकडे राकेश म्हणतोय बघा प्रेक्षकांनो. आणि आता बाबा असे बघत राहिलेत, राकेश मुद्दामून असे डोळे मारतोय. आता पुढे काय घडणार आहे बघूया आपण. इकडे राकेशचं हे बोलणं ऐकून ना आईना धक्का बसलाय, पण राकेश पुढे म्हणतो, बरं चला मी निघतो आणि केस कशी फाईल करता येईल ते बघतो. तर लगेच आई म्हणतात, राकेशजी 1 मिनिट, हे केस वगैरे फाईल करणं खरंच आम्हाला नाही पटत आहे, असं स्पष्टपणे आई इथे सांगतात. आणि मग इकडे बाबा पण त्याला संमती देतात. आई हळूच बाबांकडे बघतात इकडे, आणि बाबा जे डोळे मिचकावून ते मान्य करतात. तर आई पुढे काय सांगतात बघा त्या राकेशला. पुढे म्हणतात, ईश्वरीला जर का मान्य नसेल तर ती स्वतः येऊन आम्हाला सांगेल, पण मुलगी एकदा संसाराला लागल्यानंतर नवीन काही विघ्न आणावी असं आम्हाला दोघांनाही नाही वाटत आहे. पण काकू, अहो पण मी काय म्हणतो, असं राकेश बोलायचा प्रयत्न करत असतो. तर आई म्हणतात, राकेशजी खरंच आता काहीही करू नका, अहो तिचं लग्न झालंय आता, कोणत्याही कारणाने का होईना, पण आई वडील म्हणून आम्हाला हे लग्न मान्य आहे, आई स्पष्टपणे सांगतात. तर बाबा सुद्धा त्याला इथे संमती देतात. आणि राकेश आता तोंडावर मारल्यासारखी झाले बघा प्रेक्षकांनो, तो पुढे काही बोलूच शकत नाहीये. आणि इकडे ना बाबा आणि आई दोघं एकमेकांना इथे समजून घेऊन कुणे नका असे ना हे सगळं स्पष्टपणे आई बोलतात. तर राकेश आता त्या दोघांकडे बघत राहतो नुसता. आणि आता ठीक आहे, आता तुम्हाला मान्यच आहे म्हटल्यानंतर काय बोलायचं, असं म्हणत तिकडनं बाहेर पडतो. तर बघा प्रेक्षकांनो, आत्या लगेच कसं इकडे बघायला लागतात आईंकडे, आणि आत्या लगेच गेल्या त्या राकेशच्या मागे मागे करत. या आत्यांना जेव्हा खरं कळेल तेव्हा केवढा धक्का बसेल ना. तर इथे आता अर्णवच्या घरात काय चाललंय बघूया. इकडे आकाश, अंजली आणि अविनाश मामा बसलेले आहेत. अंजली पुढे म्हणते, काय आहे हे, आपण इथे वातावरण सगळं नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करतोय, पण चिंटूचा स्वभाव माहिती आहे ना तुला, एका लिमिटनंतर तो सहनच नाही करू शकत कुणाला. आणि त्यात ईश्वरी बिचारी अशी अचानक लग्न झाल्यामुळे ऑलरेडी डिस्टर्ब आहे, याने सांभाळू नको का घ्यायने तिला. तर अविनाश मामा म्हणतात, अगं पण तो समजून घेतोय ना, पाहतोय की आपण त्याचं वागणं. तर अंजली म्हणते, पण मग लगेच ते खाली नाही का आले माझ्यासोबत, काय झालं असेल, तर भांडत तर नसतील ना ते दोघं, असं अंजली विचारते. तेव्हा हा चिंटू पण ना, असं म्हणत अंजलीला आता टेन्शन आलंय, चिंटू रागाच्या वरात तिला काही बोलून गेला तर कॉम्प्लिकेटेड होतील गोष्टी, असं अंजली म्हणते. तोपर्यंत वल्लरी म्हणते, काही गोष्टी कॉम्प्लिकेटेड होणार नाहीत बघ. तर आता अविनाश मामा म्हणतात आल्या. तर अंजलीला आणि बाकी सगळ्यांना वल्लरी म्हणते, त्या मुलीला या घरात घुसायचंच होतं, ती घुसली आहे, त्यामुळे आता अर्णव कसाही वागला तरी तिला काहीच फरक पडत नाही. पैसा आणि श्रीमंती बघून पोरं कटावणाऱ्या या मिडल क्लास मुलींना चांगलीच ओळखून आहे मी, असं लगेच इकडे वल्लरी म्हणते. तर आकाश म्हणतो, अरे आपण आता ईश्वरीला मनापासून ॲक्सेप्ट करायला हवं. तर वल्लरी म्हणते, चे शक्यच नाही, अगं पण नवी नवरी म्हणून 4 दिवस किमान तिच्याशी चांगलं वाग, असं अविनाश मामा इकडे वल्लरीला म्हणत असतात. आता नम्रता पण तेवढ्यात आली आहे. तर वल्लरी काय म्हणते बघा, नवी नवरी म्हणे, श्रीमंत मुलांना स्वतःच्या मुलात जाळ्यात अडकवणारी 1 नंबरची संधी साधू मुलगी आहे ती ईश्वरी, असं म्हणतात लगेच वल्लरी ईश्वरीला. आणि प्रेक्षकांनो, आता मी आत येऊ का, असं म्हणत नम्रता आवाज येते, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष दाराकडे जातं. आणि मग प्रेक्षकांनो, इकडे ना आकाश बघा कसा रिॲक्ट होतोय, हसतोय बघा कसा तो, नम्रता असं म्हणत तो जातं. तर इकडे वल्लरी बघा कशी तोंड असं हे करून बसते. आता आकाश विचारतोय नम्रताला, तू इथे प्लीज ये ना, आत ये ना, असं म्हणत ना तो बघतो तिच्याकडे आणि म्हणतो, तू सकाळी सकाळी इकडे अशी अचानक. तर नम्रता म्हणते, हो ते इशूला कपडे हवे होते ना म्हणून मी बॅग घेऊन आली आहे. तर आकाश म्हणतो, ये ना प्लीज,
ये ना प्लीज असं म्हणतो नुसतं सारखं तो. तर इकडे ना हसतोय तिला बघून आणि चुकून ना बॅग धरताना नम्रताच्या हातावर हात ठेवतो आकाश. आणि आता आकाशचे बहुतेक आता नंबर आहे असं वाटतंय. आता बघूया पुढे काय घडतंय ते. इकडे नम्रता एकदा आकाशच्या हाताकडे आणि त्या बॅगकडे एकदा बघते आणि दोघं मिळून इकडे ती बॅग ढकलत आतमध्ये येत आहेत. अंजली म्हणते ये अगं. तर अविनाश मामा म्हणतात अगं तू कधी आलीस, आम्हाला कळलंच नाही. तर नम्रता म्हणते जेव्हा मामी ईश्वरीला संधी साधू म्हणत होत्या ना तेव्हाच आली मी. वल्लरी मामी म्हणतात हो का, मग आता काय पोलिसांमध्ये तक्रार करणार आहेस का माझ्या बहिणीला संधी साधू म्हणाले म्हणून. तर नम्रता म्हणते नाही, काय आहे ना मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही खूप चुकीचा विचार करताय माझ्या बहिणीबद्दल, असं नम्रता इथे बोलते बरं का स्पष्टपणे. आता अंजली एकदा नम्रताकडे आणि एकदा वल्लरी मामीकडे बघते. नम्रता पुढे म्हणते तुम्हाला वाटते तशी नाही हो माझी बहीण, आणि पैशांची नाही तर माणसांची कदर करायला शिकवलं आहे आम्हाला आमच्या आईबाबांनी. तर लगेच इकडे ना वल्लरी म्हणते ए बास झाली आईबाबाची कौतुक, बघितला काय प्रकार आहे तो, असं वल्लरी म्हणते. आणि काय गं, आणि आता तू पण आमच्याकडेच राहायला आलीस का गं बॅग घेऊन कायमची राहायला. तर नम्रता म्हणते नाही नाही, इशूला कपडे हवे होते ना म्हणून आले होते मी कपडे द्यायला. तर प्रेक्षकांना आता बघा हा अंजली हसते. तर आकाश म्हणतो मॉम प्लीज ईश्वरीबद्दल आणि नम्रताबद्दल मिसअंडरस्टँड करून घेऊ नकोस. तर वल्लरी म्हणते आकाश तू मला सांगायची गरज नाही आहे काय करायचं आणि काय नाही ते. तोपर्यंत आता ह्याच्या तू अजून वाचवण्यासाठी अंजली म्हणते नम्रता तूच जा ना वरती बॅग घेऊन तिच्या खोलीत जा. तर लगेच नम्रता हो असं म्हणते. आणि प्रेक्षकांना आकाश म्हणतो मी घेतो बॅग, आय विल कॅरी असं म्हणतो. तर वल्लरी बघा कशी बघते आकाशकडे आणि नम्रताकडे. आता दोघं जण वरती जायला तर निघालेत. तर इकडे वल्लरीचा ना ते जीव तुटतोय. ती म्हणते आकाशकडे बघून अगदी यांच्यावर गेलाय, लायकी नसलेल्या मुलीची बॅग उचलतोय हा, असं इकडे वल्लरीच्या मनामध्ये चाललंय बरं का. तू मी आता काय होणार आहे पुढे बघूया आपण. तर अविनाश मामा म्हणतात वल्लरीला लोकांना टोचून बोलल्याशिवाय तुला अन्न पचत नाही का. तर वल्लरी नाही असं म्हणते आणि तिकडनं चिडून निघून जाते. आता पुढे काय घडतंय ते बघा तुम्ही, मजा आहे पुढे. तर प्रेक्षकांना आकाश आणि नम्रता पोहोचलेत आता रूम जवळ. आकाश नॉक करतोय आणि हाक मारतोय दादा. तर लगेच अर्णव बाहेर आल्यानंतर आकाश बघा कसा म्हणतो आता दादा, हे बघ नम्रता नम्रता दादा अशी ओळख करून दिल्यासारखं बोलतोय. तर अर्णव असा एकदम आकाशकडे बघायला लागतो की हे काय नवीन म्हणून, आणि म्हणतो नम्रता तू आलीस बरं झालं, मी इंदोरला अजून किती वेळ समजावं लागणार आहे तर म्हणजे मला माहिती नाही आहे. तर सर अजून थोडी लवकर आले असते मी, पण काय आहे ना घराबाहेरच ना राकेशजी भेटले म्हणून त्यात थोडा वेळ गेला असं नम्रता इथे सांगते. आणि मग अर्णव राकेश असं म्हणतो आणि म्हणतो एनिवे ठीक आहे कॅरी ऑन. आणि मग कमॉन नम्रता असं म्हणत आकाश म्हणतो. तर लगेच अर्णव विचारतो तू कुठे चाललास. तर अर्णव लगेच आकाश म्हणतो तिला ड्रॉप करून येतो. तर अर्णव म्हणतो अरे जाईल ती. तर आकाश ना एकदा यू आर राईट, बरोबर जाईल ती असं म्हणतो. तर प्रेक्षकांना आता पुढे मजा बघा. तर आकाश लगेच ना काहीतरी बडबडतो तोंडात आणि मग अर्णव विचारतो काय. तर आकाश म्हणतो काही नाही असं सगळं चाललंय त्याचं विचारायचं आणि म्हणतो जा नम्रता असं म्हणून सांगतो. आणि अर्णव म्हणतो लगेच आकाशला तू चल. तर अशा पद्धतीने अर्णव आकाशला घेऊन गेलाय. नम्रता रूममध्ये आली आणि ती हक्क मारते इशू अशा हाका मारते. तर ईश्वरीला आता नम्रताचा आवाज ऐकवला. ती ताई असं म्हणत धावतच येते आणि घट्ट अशी मिठी मारते नम्रताला. आणि नम्रता म्हणते ईश्वरीकडे बघत हे काय घातलंयस, छान दिसतीयस. तर ईश्वरी म्हणते ताई अगं, आणि परत अशी घट्ट मिठी मारते. नम्रता म्हणते इशू अगं काय झालंय, तू शांत हो बघू आधी, ये इकडे ये इथे बस इथे असं म्हणत नम्रता ईश्वरीला बसवते. आणि ईश्वरी म्हणते ताई अगं मला नाही राहायचं इथे, आणि रडत असते. तर नम्रता म्हणते हे बघ इशू आता तुझंच वाक्य मी तुलाच सांगते. आणि मग नम्रता काय सांगते अगं फिकर नॉट, अगं ह्यातूनही काहीतरी चांगलं घडेल बघ इशू, अगं तू फक्त ना पॉझिटिव्ह राहा असं नम्रता समजावते. तर ईश्वरी म्हणते ताई आई बाबा खूप टेन्शनमध्ये आहेत का गं. तर नम्रता म्हणते नाही, आईबाबांनी ॲक्सेप्ट केलं आहे, हां आत्याची थोडीशी चिडचिड चालू आहे पण ती होईल शांत असं नम्रता सांगते. तर ईश्वरी जरा गप्प बसते. आणि आत्ता इथे येताना असं नम्रता म्हणत असते तोपर्यंत एकदम ती गप्प बसते. नशीब ती सांगत नाही. तर ईश्वरी विचारते काय आता इथे येताना काय. तर नम्रता म्हणते काही अगं विशेष नाही, इशू तू पटकेनी कपडे बदलून घे बरं, नाही तर परत कुणीतरी येईल, जा पटकन जा. ताई अगं मी जाते पण मला नाही वाटत गं मी इथे राहू शकेन असं इकडे ईश्वरी म्हणते. तर प्रेक्षकांना आता अविनाश मामाला घेऊन अर्णव हळूच एका बाजूला आलाय आणि अर्णव सांगतो अविनाशला की मामा अरे राकेश स्ट्रेस झालाय.
अविनाश मामा विचारतात कुठे, तर अर्णव म्हणतो मी सिंदूरच्या घरी गेला होता तो. तर अविनाश मामा म्हणतात काय, मग आपण त्याला तिथूनच उचलू. हे बघ तू रिलॅक्स राहा, मी बघतो काय करायचं असं अविनाश मामा म्हणतात. फक्त तू घरच्यांना काही कळू देऊ नकोस असं अविनाश मामाने सांगितलंय. आणि मी बघतो, मी फोन करून आलोच असं म्हणत अविनाश मामा तिकडनं निघून गेलेत. आणि आता अर्णव काहीतरी विचार करतोय, हा राकेशचं सत्य कधी घरच्यांना कळणार आहे, हे देवच जाणे. लवकरात लवकर ते कळावं असं वाटतंय. तर आता प्रेक्षकांना पुढे बघूया काय चाललंय ते. तर इथे वाव म्हणजे हे खूप छान दिसते आणि इंटरेस्टिंग दिसते असं इकडे आकाश अंजलीला म्हणत असतो. पण हे काय आहे सगळं असं विचारतो. तर अंजली म्हणते तुला मी सगळं सांगते, पण आधी न्यूलीवेड कपलला बोलवून आण. तर आकाश असा उठतो बोलवायला जातो म्हणून. तोपर्यंत इकडे बघतो तर सगळे आलेले आहेत. तर हे बघ आलेत न्यूलीवेड कपल असं म्हणत बघतात. तर अर्णव, ईश्वरी आणि नम्रता येत आहेत. ईश्वरी पडत असते तोपर्यंत अर्णव तिला सावरतो. तर ईश्वरी त्याच्याकडे अशी बघायला लागते आणि नम्रता गोड गालात हसते या दोघांना बघून. खालनं अंजली पण हसते. तर ईश्वरी बघा कशी बघते अर्णवकडे रायाने बघितल्यासारखे आणि एकदा त्याने धरलेल्या हाताकडे बघते. अर्णव तिचा हात धरलेला असतो तो बघतो आणि हळूच ईश्वरी हात सोडवून घेते. तर अर्णव असा एकदम बघतो आणि म्हणतो पडली असतीस म्हणून तुला धरलंय, म्हणून तुला पकडलंय असं म्हणून सांगतो. आणि प्रेक्षकांना आता ईश्वरी त्याच्यावर काहीच न बोलताना हळूहळू इकडे चालत असते, म्हणजे पायऱ्या उतरत असते. परत ती पडणार तेव्हा ती स्वतःच इकडे अर्णवला धरते बरं का गच्च असं आणि आधार घेते. आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघायला लागतं असं. तर नम्रता मागणं हसते या दोघांचं जे काही चाललंय ते बघून. अर्णव पुढे म्हणतो पडली असतीस ना म्हणून तू स्वतःच पकडलंस असं म्हणतो. तर लगेच ईश्वरीकडे हात सोडते. अंजली आणि नम्रता बघा कशा हसताय दोघांकडे बघून. गोड गोड चाललंय, मस्त वाटते. आणि खुलले हे नाते नव्याने असं गाणं लागलंय बरं का बॅकग्राऊंडला. पण शेवटी आता ईश्वरी साडी सावरते आणि खाली येऊन उभी राहते इकडे. आणि आता अंजली, ईश्वरी आणि सगळेच इथे जमलेत. अंजली पुढे म्हणते ईश्वरी तू खूप सुंदर दिसतेस असं म्हणून. तर अर्णव बघा कसा बघतोय तिच्याकडे, अंजलीकडे. आणि आता प्रेक्षकांनो आजी आली की आपण लगेच खेळायला सुरुवात करूया असं इकडे अंजली सांगते. तर आता प्रेक्षकांनो आकाश म्हणतो दी आता तरी सांग ना की गेम नेमका काय आहे. तर अरे सांगते आजीला येऊ तर दे असं अंजली म्हणते. तोपर्यंत आई आली असं म्हणत ना अविनाश मामा येत आहेत. आणि तोपर्यंत इकडे अरे मामी पण आली, ये ग असं म्हणत इकडे वल्लरी पण आली. आता वल्लरी म्हणते अरे वा लग्नाआधीचे खेळ झालेत, आता लग्नानंतरचे खेळ खेळणार आहे वाटतं, वा मस्त असं टोमणा मारून बोलते लगेच इकडे. तर प्रेक्षकांना अर्णव बघा कसा बघतोय वल्लरी मामीकडे. आणि आता पुढे अविनाश मामा काय लगेच म्हणतात बघा. अविनाश मामा लगेच वल्लरीला म्हणतात इथे वल्लरी शक्य असेल तर जरा आज गप्प राहशील का असं म्हणत. तर लगेच वल्लरी मामीना पदबिदर सोडते आणि इकडे खुर्चीवर जाऊन बसते निवांत. तर या ना बसा असं इकडे अंजली म्हणते. तर दोघं परत एकमेकांना इथे धडकतात आणि आधी अर्णव जाऊन बसतो, मग इकडे ईश्वरी बसते. आता समोर पाठ ठेवलाय, पाटावर दोघं जण जाऊन बसलेले आहेत आणि दोघं बघतात बघा कसं एकमेकांकडे. तर बाकीचे सगळे कौतुकाने बघतायत, अगदी आजीसुद्धा बसले आहेत बघा. तर अंजली म्हणते नीट लक्ष द्या आता दोघांनी, मी ही अंगठी या पाण्यात टाकणार आहे, दोघांनी एकत्र ही अंगठी शोधायची आहे. आपण असं 5 वेळा करू आणि जी व्यक्ती सगळ्यात जास्त वेळा ही अंगठी शोधेल ती व्यक्ती जिंकेल, ओके असं म्हणत जो काही गेम आहे किंवा जो काही खेळ आहे तो इकडे अंजलीनं समजावून सांगितलाय. तर आता प्रेक्षकांना आकाश पण ओ असं म्हणतो, म्हणजे आता इंटरेस्टिंग असं दाखवलंय. आणि वल्लरी बघा कशी बघते या सगळ्याकडे. अर्णव, ईश्वरी दोघं एकमेकांकडे बघतायत. अंजली म्हणते हळूच ईश्वरी अगं चिंटूने तुझं कायम ऐकावं असं जर का तुला वाटत असेल ना तर हा खेळ तू जिंकशील असं म्हणत सांगते. तर ईश्वरी अर्णवकडे बघते आणि आजी मात्र दोघांकडे बघत राहिल्यात. आता पुढे कोण जिंकणार हे आपल्याला कळेलच. तर जरा वातावरण जरा हलकं फुलकं असं झालंय. अंजली पुढे म्हणते चला आता गेमला सुरुवात करूया असं म्हणत अंजलीनं त्या दुधामध्ये ना अंगठी अशी टाकलेली आहे हलवून आणि आता शोधा अंगठी असं सांगितलं अर्णव आणि ईश्वरीला. तर अर्णव आणि ईश्वरी दोघं एकमेकांकडेच बघत बसलेत, अजून त्यांनी अंगठी बिंगठी काही शोधायला सुरुवात केलेली नाहीये. तर इकडे आजी लगेच म्हणतात काय हे. तर लगेच इकडे आकाश म्हणतो कमॉन दादा येस खेळायला सुरुवात कर. पण अजून ह्या दोघांनी पण हात घातलेला नाहीये बरं का दुधात. अंजली आता चिडून म्हणते अरे शोधा असं म्हणून सांगते. आजी बघा कशा बघतायत आणि वल्लरी तर काय तिकडे तोंड वाकडं करूनच बसलेली आहे दोघांचं जे काही नाटक चाललंय ते बघत. तर प्रेक्षकांना आकाश आणि नम्रता तिकडे उभे आहेत आणि आता शेवटी नम्रता म्हणते अगं ईश्वरी अगं खेळ ना. तर अविनाश म्हणतो पाण्यात हात टाकण्याचा आम्ही काही मुहूर्त शोधला नाहीये बरं का,
की हा खेळ न खेळताच एकमेकांच्या मनासारखं वागायचं ठरवलंय तुम्ही दोघांनी, असं अविनाश मामा विचारतात बरं का लगेच इकडे. तर अर्णव ईश्वरीकडे बघायला लागतो आणि इकडे अंजली गोड बघून हसते. तर वल्लरी म्हणते घरातल्या बाकीच्या लोकांच्या मनासारखं वागले ना तरी खूप झालं. तर अविनाश मामा म्हणतात आज आपलं गप्प राहायचं ठरलंय ना आपलं, असं म्हणत लगेच चिडवतात. तर वल्लरी त्यांना लगेच असं हे करून दाखवते. तर आजी गालाला हात लावून बघत बसल्यात. आता इशू अगं बघत काय बसलेस, काढ की पटकिनी अंगठी बाहेर, असं म्हणत नम्रता ईश्वरीला सांगते. तर आकाश म्हणतो कमॉन दादा कमॉन, येस येस चला लवकर. अंजली पण म्हणते दोघं शोधा आता. आणि अशा पद्धतीनं दोघांनी हात त्या दुधामध्ये घातलेला आहे. आता कोण अंगठी शोधून काढणार हे बघत राहणं मात्र इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का प्रेक्षकांनो. कारण इकडे जोडीला वल्लरी आहे टोमणे मारायला, अविनाश मामा आहेत त्यांना गप्प करायला, आणि अशा पद्धतीने इकडे चेअरअप चालू झाले. दादा दादा कमॉन येस येस असं म्हणत. तर नम्रता इशू इशू असं म्हणते. अगं इशू चल ना पटकन असं चाललंय. आणि अंजली मात्र या दोघांकडे न्यूट्रल भावनेनं बघते बरं का. असं सगळी ते मस्तपैकी चाललंय. आता बघूया पुढे नेमकं काय घडणार आहे ते. तर मला एक सांगा, तुम्ही तुमच्या लग्नानंतर हा खेळ खेळला होता का, आणि कोण जिंकलं होतं या खेळात? या खेळाच्या निमित्ताने तुमच्या आठवणी जुन्या जाग्या झाल्या आहेत का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. कारण इकडे अर्णवच्या आठवणी मात्र जुन्या ज्या काही आहेत त्या जाग्या झालेल्या आहेत बरं का. कारण त्याने पावसामध्ये ईश्वरीसोबत जो काही डान्स केलेला असतो, ईश्वरीने त्याच्या अंगावर पाणी वगैरे उडवलेलं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आठवत अर्णव इकडे हरवला आहे जुन्या आठवणीत. आणि ईश्वरी म्हणते यांच्याशी पळून काय, ठरवून सुद्धा लग्न नामुमकिन असं तिनं म्हटलेलं असतं. तिकडे ईश्वरीला आठवतं आहे. आणि आता बघत राहूया पुढे काय काय घडणार आहे ते. दोघं एकमेकांना हळूहळू खुन्नस तरी देत आहेत, पण दोघं एकमेकांच्या जुन्या आठवणींमध्ये पण हरवलेत. अशा पद्धतीनं आता उद्या कळेल आपल्याला की कोण जिंकणार आहे ते हा खेळ. कारण इथे थांबवलाय, सस्पेन्स ठेवलाय. आता खरंच बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे, नवीन काही ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये ईश्वरी पडत असताना इकडे अर्णव तिला सावरतोय. तर ईश्वरीचं चाललंय सोडा म्हटलं ना, तर अर्णव अक्षरशः तिला सोडून देतोय हातावरनं. तर ईश्वरी खाली पडते. आणि आता रूम शेअर करायची सवय नाही आहे मला, पण मी घेईन करून, पण तू सुद्धा करून घ्या असं अर्णव इकडे ईश्वरीला म्हणतोय. आणि आता ईश्वरी विचारते नाही केली तर अर्णव त्याच्यावर काय उत्तर देणार हे बघत राहूया ते उद्याच्या भागात. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा तू ही रे माझा मितवा.